हाय हॅलो नमस्कार. आज आम्ही चाललो आहे त्र्यंबकेश्वर मंदिर. आता आम्ही निघालो घरून बस स्टॉपकडे जाण्यासाठी. आता आम्ही पोचलो बस स्टॉपवरती. बसची वाट पाहत आहोत. आता आम्ही बसलो त्र्यंबकेश्वर जाणारी बसमध्ये. आता मी उतरणार त्र्यंबकेश्वर बस स्टॉपवरती. आता इथून जाणार मंदिराच्या प्रवेशद्वारकडे. हे आहे प्रवेशद्वार. हे मंदिराच्या बाहेरचा परिसर. इथं स्टॉल वगैरे आहेत. आता आम्ही चप्पल वगैरे काढली आणि आता मंदिराच्या मध्ये घेतली एंट्री. आता इथे आम्ही लाईनमध्ये उभे राहू. आता इथं जात आहोत मंदिराच्या लाईनीमध्ये. हे बघा पूर्ण खाली आहे आज. नाही तर इथं 5-5, 4-4 तासपर्यंत उभं राहावं लागतं, तेव्हा जाऊन नंबर लागतो. कारण की हे 12 ज्योतिर्लिंगमधलं एक ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. बघा काहीच गर्दी नाही आहे दिसत आहे, कारण आम्ही सकाळी 7 वाजेला इथं पोचलो आहोत. तेव्हा जाऊन आम्ही लवकर लवकर लाईनमध्ये जात आहोत. बघा इथून गर्दी स्टार्ट झाली. हे बघा चालत चालत जात आहोत लाईनमध्ये. हा बघा खंडेराव कसा बसलेला आहे. बघा आता इथं स्टॉप झाली लाईन, कारण की खूप गर्दी दिसते पुढे. बघा किती गर्दी आहे. आम्ही सेल्फी वगैरे घेतली. मागचे बाकी फॅमिली दिसत नव्हती म्हणून माझ्या हातात मोबाईल घेतला. हे बघा आता दिसले. आता आलो मंदिराच्या जवळ. हे बघा नंदी. इथं बेल वगैरे ठेवला, आम्ही फूल पाय पडून घेतला. आता आलो मंदिराच्या खूपच जवळ. हे बघा इथं शिवलिंग दिसते वरती. हे बघा लाईनमध्ये किती लोक उभे आहेत. हे बघा शिवलिंगची पूजा करत आहेत. दर्शन वगैरे घेतलं. आता निघालो बाहेर. हा आहे बाहेरचा परिसर. इथं लोक फोटो वगैरे काढत आहेत. आम्ही पण फोटो काढला. हे बघा बाहेरचा परिसर किती मस्त वाटतंय. हे आहे मंदिर. आम्ही फोटो वगैरे काढले, फॅमिली फोटो काढला. आता निघालो बाहेर. आता इथे पण आम्ही फॅमिली फोटो काढला. हा आहे त्र्यंबकेश्वरचा बाहेरचा परिसर. आम्हाला भूक लागून गेली होती म्हणून आम्ही वडापावचा नाश्ता केला. आता आम्ही जात आहोत संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज समाधीकडे. आम्ही चाललो. इथून जायचं आहे सरळ. हे आहे मंदिर संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी. इथं घेतली आहे त्यांनी समाधी. बघा किती मस्त मंदिर आहे.
हे आहे संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांनी घेतले आहे समाधी. हे बघा इथं 6 शिवलिंग आहेत. पाय वगैरे पडतायत, आरती वगैरे करतोय आम्ही. बघा किती मस्त वाटतंय मंदिर. आता आम्ही जात आहोत ब्रह्मगिरी पर्वताकडे. आता लागली ब्रह्मगिरी पर्वताची पहिली पायरी. इथून चालत चालत जात आहोत आम्ही. 20 रुपयाचं तिकीट होतं. आम्ही तिकीट वगैरे काढलं. तिकीट वगैरे काढून आता जात आहोत मग मी वरती. बघा किती चालावं लागतं आहे. थकून गेलो आम्ही. आमच्याबरोबर वयस्कर माणसं पण आहेत, छोटी मुलगी पण आहे, ती सुद्धा आनंद घेते. थोडं थकलो, रेस्ट वगैरे केला आम्ही इथे. हे बघा बाहेरचं किती मस्त वाटतंय. वरून बघितलं ना खाली किती भारी वाटतंय. आता आम्ही इथं बसलो होतो. खूपच थकलो डायरेक्ट. हे बघा इथं दुकान आहे वरती. बघा रस्ता कसा रस्ता आहे. बघा माकड कसं बिस्किट वगैरे खात आहे ते. त्याची आम्ही गंमत बघत होतो. ते पडून गेला आम्हाला बघून. हे बघा इथं लिहिलेलं आहे वन्य प्राण्यांपासून सावध राहा. खूप थकून गेलो डायरेक्ट. हे बघा अजून वरती दुकान लागलं. खालीच पाण्याची बॉटल वगैरे घेऊन घ्यायची. वरती खूप महाग भेटतं. 50 रुपयाची 40 रुपयाची अशी बॉटल भेटते. आम्हाला माहीत नव्हतं म्हणून आम्ही खालूनच घेऊन घेतलं असतं, पण आम्हाला वरती घ्यावं लागले. हे बघा इथून किती मस्त रस्ता आहे. बाप किती खतरनाक रस्ता आहे. तसं आम्ही चालत आहोत अशा रस्त्यावरती. 2 दगडामधून कोरी काम करून हा रस्ता बनवलेला आहे. बघा किती अवघड रस्ता आहे. माकड आहे त्यांच्यापासून सावध राहावं लागतं, कारण की ते परस वगैरे पाण्याची बॉटल जे त्यांना दिसतं ना ते हिसकून घेतात डायरेक्ट. म्हणून जाणार ना कधी पण व्यवस्थित वस्तू का ठेवूनच जायचं. आता आम्ही पोचलो वरती. इथं थोडा रेस्ट वगैरे करत आहोत. बघा कसे थकलो आम्ही. हे माझे सासू, माझे सासरे, माझी फुई सासू हे खूप थकले, बसून गेले ते. एवढी वयमध्ये पण ते चालतायत वरती. हे बघा माझे नणंद चॉकलेट खात आहेत ते. हे बघा आता पोचलो आम्ही वरती. धूप आहे खूप, हवा पण आहे. किती मस्त वाटतंय वरून. आम्ही आता जात आहोत मूळगंगा मंदिराकडे. इंद्रदेव गौतम ऋषींची पत्नी अहिल्या यांच्यावर मोहित झाला होता. त्याने ऋषींना त्याच्या आश्रमातून दूर करण्यासाठी एक कपटाचा आधार घेतला. इंद्राने जादूने एक अशक्त गाय तयार केली आणि ती गौतम ऋषीच्या शेतात शिरली. गौतम ऋषींनी गाय धान्य खात असल्यास पाहिले. त्यांनी ती गाय हाकलून देण्यासाठी पेढी फेकून मारली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो गवताचा मारा लागून ती मायावी गाय मरण पावली.
गौहत्येचे पाप असल्यामुळे ऋषी गौतम दुःख झाले. या पापाच्या मुक्तीसाठी त्यांनी ब्रह्मगिरी पर्वतावर भगवान शिवाची कठोर तपस्या केली. शिवाच्या आशीर्वादाने गंगा नदी तेथे प्रकट झाली, जिने गौतम ऋषीच्या पापाचे शालन केले. हीच गंगा गोदावरी म्हणून ओळखली जाते. गौतम ऋषी यांनी 12 वर्ष तपस्या केली. हे आहे ब्रह्मगिरी मुख्य दर्शन. हे बघा नंदी, हे मंदिर आहे भोले बाबाचं. ही गंगा गोदावरी माता गौमुखमधून पाणी येत आहे. ते पाणी पितात, डोक्यावरती फिरवतात, पाय वगैरे पडतात आणि ते पाणी घरी घेऊन जातात. हे बघा भोले बाबाचं मंदिर. आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर निघालो. हे बघा किती मस्त वाटतंय वरून. आता आम्ही जात आहोत शंकर भगवानने जटा आपटली आहे त्या मंदिराकडे. हे बघा कसा रस्ता बनवलेला आहे. खूप खतरनाक रस्ता आहे. पहिलेचे लोक किती दिमाग लावून काम करायचे. हे बघा आता आम्ही आलो मंदिराच्या जवळ. हे जटा मंदिर. आता इथं चप्पल वगैरे काढू आणि मंदिराच्या मध्ये दर्शन घ्यायला जाऊ. हे बघा महादेवाची पिंड आहे इथे. हे बघा इथं जटा आपटल्या आहेत शंकर भगवानने. इथं पहिले पाणी राहायचं म्हणे असं सांगायचे तिथं. आता इथं नॉर्मल पाणी होतं, एवढं जास्त नव्हतं. हे बघा आम्ही पूजा करत आहोत शंकर भगवानची. बेलपत्र वगैरे फुलं वगैरे चढवले. आता आम्ही चाललो आहे वरती. हे बघा किती अवघड रस्ता आहे, खूपच अवघड रस्ता आहे. आता आम्ही पोचलो वरती. आता थोडी भूक लागून गेली ती म्हणून आम्ही मुरमुरे वगैरे खाल्ले. इथं थोडा आराम केला, गप्पा वगैरे केले, पाणी वगैरे पिलं. आता इथं फुगडी केली आम्ही. मस्त फुगडी केली. फोटो वगैरे काढले आम्ही, फॅमिली फोटो. आम्ही पण दोघांनी फोटो काढला. आता आम्ही निघत आहोत खाली जाण्यासाठी. बघा आम्ही आता चाललो खाली. माझी पुई सासूला पाय मुरगून गेला होता यांचा. त्यांना चालता नाही येत होतं तरी ते चालत होते. हे बघा आता चाललोय खाली. किती अवघड रस्ता आहे. धरून उतरावं लागतं, नाही तर खालीच पडणार. हे बघा कसं उतरत आहोत. तो माणूस माझ्या सासूला सांगतोय हे धरून चला. हे धरून उतरावं लागतं. आता आम्ही आलो खाली.